तासगाव कवठेमंकाळला वीज बळ, 6 नवीन सबस्टेशनला मंजुरी. आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश, माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या शिफारशीला यश. माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या शिफारशीनुसार आणि आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तासगाव तालुक्यातील 4 आणि कवठेमंकाळ तालुक्यातील 2 अशा 6 ठिकाणी 3311 केव्ही वीज उपकेंद्रे सबस्टेशन मंजुरी करण्यात आले आहेत. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी आहे. निर्णयाबद्दल आमदार रोहित पाटील यांनी ऊर्जा विभागाचे आभार मानलेत. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, 5वा मैल, बस्तवडे, गोटेवाडी या 4 ठिकाणी तर कवठेमंकाळ तालुक्यातील दुधेभावी आणि कोंगनोळी या 2 ठिकाणी नवीन 3311 केव्ही वीज उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या, शेतीसाठी लागणारी मुबलक वीज, उद्योग व्यवसायांचा विस्तार तसेच घरगुती वापर लक्षात घेता या सबस्टेशनची आवश्यकता गेल्या अनेक वर्षापासून होती. आमदार रोहित पाटील यांनी ही गरज ओळखून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. कवठेएकंद सबस्टेशनचा लाभ कवठेएकंद, नागाव, मदकुनकी आणि वासुंबे या गावांना होणार आहे. गोटेवाडी सबस्टेशनचा लाभ गोटेवाडी, विसापूर, शिरगाव, वंजारवाडी या गावांना होणार आहे. 5वा मैल निमणी सबस्टेशनचा लाभ निमणी, नेहरूनगर, नागाव, लांडगोलमळा, तासगाव, तुर्ची या विभागाला होणार आहे. तर बस्तवडे सबस्टेशनचा लाभ बस्तवडे, कुसगाव, सावळज या भागाला होणार आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील दुधेभावी सबस्टेशनचा लाभ दुधेभावी, ढोलेवाडी, शिंदेवाडी, घोरपडी, विठ्ठलवाडी, कदमवाडी, निमज या गावांना होणार आहे. तर कोंगनोळी सबस्टेशनचा लाभ कोंगनोळी, सराटी, लोणारवाडी, चाबुकस्वारवाडी या गावांना होणार आहे. ग्रामीण भागाला विकासाची दिशा मिळणार याबाबत बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार असून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागात नवीन उद्योग, कोल्ड स्टोरेज प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास संधी निर्माण होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच डिजिटल सेवा, इंटरनेट सुविधा यांनाही चालना मिळणार आहे. विशेष प्रतिनिधी तासगाव, सांगली.